ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले, पूर आपल्या नोकऱ्याला लागले, ते टाळायला लागले, चढायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लीडर साहेब बनायला लागले, अधिकारी बनायला लागले, उच्च शिक्षण घ्यायला लागले, म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत, अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे शानपण चलत नाही, ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कुणी मोडीली असेल तर ती फक्त मराठ्यांनी. मराठ्या पुढे शानपण चलत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं. मला एक गोष्ट नाही कळाली, हो एवढा द्वेष आपल्या समाजात यांना हाय करू. मला सांगा, भाजपमधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला, तिथे एक लय समाजाला मानतो आपण. मराठीने 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणते, म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवानं या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूने राहता, तुमच्या लेकराच्या बाजूला होणार आहे. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता, जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशीत काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापुरतं. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते. 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला? आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं आहे. समाज ह्यो आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू.